नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आपण इयत्ता पहिली, दुसरी, तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठी चाचणी परीक्षेसाठी तसेच वेगवेगळ्या परीक्षांसाठी भरपूर असे व्हिडिओ बनवलेले आहेत. तर आता आपल्या चॅनलवर मी असा विचार केला की इयत्ता पहिली, दुसरी, तिसरी ही खूप महत्त्वाची म्हणजे आपला पाया पक्का करणारी वर्ष आहेत. तर यामध्ये काय झालं पाहिजे, तर मुलांना छान वाचता आलं पाहिजे, छान लिहिता आलं पाहिजे, स्वतःच्या मनाने उपयोजनात्मक प्रश्नांची उत्तर त्यांना देता आली पाहिजे. तर याच्यासाठी विद्यार्थ्यांची जी 4 कौशल्य आहेत, श्रवण, भाषण, वाचन, लेखन, याच्यातील सर्वात महत्त्वाची म्हणजे वाचन आणि लेखन. तर या विद्यार्थ्यांचं वाचन चांगलं व्हावं, त्यांचं लेखन चांगलं व्हावं यासाठी छोटे छोटे व्हिडिओ मी बनवणार आहे. त्याचबरोबर इंग्रजी विषयाची भीती मनातून दूर होण्यासाठी आणि आपल्या व्यवहारात उपयोगी येतील अशी इंग्रजीचे छोटे छोटे जे महत्त्वाचे भाग आहेत, छोटी वाक्य असतील, शब्द वाचन असेल, तर यासाठी मुलांसाठी आपण व्हिडिओ तयार करणार आहोत. तर आजपासून याला मी सुरुवात करत आहे. तर व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला जर तो उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करायला नक्कीच विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पहिली, दुसरीच्या विद्यार्थ्यांना रोजच्या वापरातील जी इंग्रजीची सोपी वाक्य आहेत आपण ती पाहणार आहोत. तर तुम्ही काय करायचं आहे, हे व्यवस्थित व्हिडिओ पाहायचा आहे, नंतर लिहूनही काढायची वाक्य आणि स्वतः त्यांची उत्तरं द्यायचा सुद्धा प्रयत्न करायचा आहे. तर पहिलं आहे पहा, व्हॉट इज युअर नेम म्हणजे काय, तुझे नाव काय आहे. आता सगळ्यांनाच माहिती असतं पण सगळे विद्यार्थी बोलतात असं नाही, तर प्रत्येकाने आपलं नाव सांगायचे. जसं माय नेम इज अश्विनी, मग तुम्ही तुमचं नाव इथे सांगायचं आहे. यानंतर हाऊ ओल्ड आर यू म्हणजे तू किती वर्षांचा आहेस, मुलगी असेल तर तू किती वर्षांची आहेस. ओल्ड म्हणजे वय, तुमचं वय सांगायचं आहे. मग तुम्ही दुसरीला असाल तर आय एम 8 years ओल्ड, तिसरीला असाल तर आय एम 9 years ओल्ड, आय एम 10 years ओल्ड, जेही तुमचं वय असेल ते सांगा. वेअर डू यू लिव्ह म्हणजे काय, तू कुठे राहतो किंवा तू कुठे राहतेस. वेअर म्हणजे कोठे. मग आय लिव्ह इन जुन्नर, मग तुम्ही जिथे राहता त्या गावाचं नाव लिहा. जसं आय लिव्ह इन पिंपळजोगा, आय लिव्ह इन पुणे, या पद्धतीने. यानंतर व्हॉट इज युअर स्कूल नेम, तुमच्या शाळेचं नाव काय आहे. स्कूल म्हणजे शाळा, नेम म्हणजे नाव, शाळेचं नाव सांगायचे. जसं माय स्कूल नेम इज ZP प्रायमरी स्कूल गोळेगाव, मग तुम्ही इथं तुमच्या शाळेचं नाव तोंडी सांगायचं आहे. यानंतर व्हॉट इज युअर मदर्स नेम, मदर आई, तुझ्या आईचे नाव काय आहे. इथं तुम्ही तुमच्या आईचं नाव सांगायचे, प्रत्येकाचं उत्तर वेगळं येईल. जसं माय मदर्स नेम इज मनीषा, माय मदर्स नेम इज पूजा, तुमच्या आईचं नाव सांगा. यानंतर व्हॉट इज युअर फादर्स नेम, फादर वडील, तुझ्या वडिलांचे नाव काय आहे. मग आपल्या वडिलांचं नाव सांगा. माय फादर्स नेम इज शिवाजी कुंभार. हाऊ मेनी सिस्टर्स डू यू हॅव म्हणजे काय, सिस्टर बहीण, हाऊ मेनी किती, तुला किती बहिणी आहेत. मग आय हॅव 2 सिस्टर्स, मला 2 बहिणी आहेत. आय हॅव 1 सिस्टर, आय हॅव 3 सिस्टर, याप्रमाणे तुम्ही याचं उत्तर द्यायचं आहे. हाऊ मेनी ब्रदर्स डू यू हॅव, ब्रदर भाऊ, तुला किती भाऊ आहेत. आय हॅव 1 ब्रदर, आय हॅव 2 ब्रदर्स, या पद्धतीने तुम्हाला जेवढे भाऊ आहेत तेवढं तुम्ही इथे उत्तर द्यायचे. हाऊ ओल्ड इज युअर ब्रदर, तुझा भाऊ किती वर्षांचा आहे, तुमच्या भावाचं वय सांगायचं आहे. माय ब्रदर इज 16 years ओल्ड, माय ब्रदर इज 10 years ओल्ड, इथे प्रत्येकाचं उत्तर वेगवेगळं येईल. हाऊ ओल्ड इज युअर सिस्टर, तुमची बहीण किती वर्षांची आहे. हाऊ ओल्ड किती वर्षांची, सिस्टर बहीण. माय सिस्टर इज 10 years ओल्ड. व्हॉट डज युअर मदर डू, तुझी आई काय काम करते. आता इथे प्रत्येकाचं उत्तर वेगळं येईल. जसं माय मदर इज ॲन ऑफिस वर्कर म्हणजे ऑफिसमध्ये काम करते, किंवा माय मदर इज अ टीचर. याच पद्धतीने अजून काय सांगता येईल. माय मदर इज अ हाऊसवाईफ म्हणजे माझी आई गृहिणी आहे, तर तुमची आई जेही काम करते ते सांगायचे. यानंतर व्हॉट डज युअर फादर डू, तुमचे वडील काय काम करतात. मग माय फादर इज अ फॅक्टरी वर्कर म्हणजे जर कारखान्यात कामाला असतील तर असं म्हणू शकता, किंवा माय फादर इज अ फार्मर, माझे वडील शेतकरी आहेत. आता तुमच्या मित्रांविषयी माहिती तुम्ही कशी विचारताल, जेव्हा तुम्ही एकमेकांना भेटता तेव्हा या पद्धतीचे प्रश्न आणि उत्तर विचारत जा.
व्हॉट इज हिज नेम? हिज त्याचे, त्याचे नाव काय आहे? हिज म्हणजे त्याचे. मग हिज नेम इज राहुल किंवा हिज नेम इज राम. हाऊ ओल्ड इज ही? तो किती वर्षांचा आहे? मग याचं उत्तर कसं सांगणार? ही इज 11 इयर्स ओल्ड किंवा ही इज 10 इयर्स ओल्ड. वेअर डज ही लिव्ह? तो कुठे राहतो? ही लिव्ह्ज इन पुणे. कुठेही कोणतंही नाव लिहू शकता तुम्ही, तुमच्या मित्र ज्या गावी राहत असेल त्याचं, किंवा ही लिव्ह्ज इन जुन्नर, ही लिव्ह्ज इन गोळेगाव. व्हॉट इज युअर फ्रेंड्स नेम? तुझ्या मित्राचे नाव काय आहे? हिज नेम इज राज. मुलगा असेल तर हिज, मुलगी असेल तर हर. हर नेम इज राणी. वेअर डज शी लिव्ह? ती कुठे राहते? शी लिव्ह्ज इन नागपूर और शी लिव्ह्ज इन मुंबई. टेल मी अबाउट युअर सेल्फ. तुमच्याविषयी माहिती सांगा. इथे तुम्ही तुमच्याविषयी थोडक्यात माहिती सांगायची. जसं माय नेम इज गीता. आय एम 8 इयर्स ओल्ड. आय लिव्ह इन जुन्नर. आय गो टू ZPP प्रायमरी स्कूल कुरण. आय एम इन क्लास 3 किंवा आय एम स्टडिंग इन 3rd स्टँडर्ड असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. तर या पद्धतीने हे जे छोटे छोटे सोपे प्रश्न आहेत ते तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना विचारा आणि त्याची उत्तरं द्या. हा प्रश्नांचा सराव करताना थोडंफारही तुमचं सुरुवातीला चुकलं तरीही काहीही हरकत नाही. तर एकमेकांच्या मदतीने या पद्धतीने तुम्ही छान इंग्रजी अगदी सोप्या पद्धतीने बोलू शकता. चला तर मग व्हिडिओला लाईक करायचे विसरले असाल तर लाईक करून घ्या. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपण इंग्रजीबरोबरच मराठी वाचनासाठी सुद्धा व्हिडिओ बनवणार आहोत. धन्यवाद.